नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या जीवन हरकत चॅनलवरती स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आणि आपण चाललेलं आहे आज शर्तीला मित्रांनो. आज चाललेलं आहे कर्जत भागामध्ये. सॉरी मित्रांनो, कर्जत पोसरी गावामध्ये मैदान आहे. तर आपण चाललेला फर्स्ट टाईम आणि आपल्यासोबत आपला संजय दादा आहे नवपड्याचा. तर त्याच्यासोबतच चाललेलं आहे आणि आज जाण्याचा योग त्याच्यामुळेच घडलेला आहे. तर आम्ही थांबल्या पलटतो पाड्याला आणि बाहेरची चष्मा पण घेतलेली मस्त की बघा, एकदम हिरो वाटतं का ना. आता डायरेक्टली तुम्हाला पोसरी मैदानावरती भेटणार आहे आणि बघूया. आणि आलेली बैलं वगैरे दाखवीन मी, कुठली कुठली बैलं आल्यात. मित्रांनो बघा, इथेशी बघू शकता सुंदर एक मैदान सिस्टमॅटिक पार होणार आहे कर्जत पोसरी गावामध्ये. आणि अतिशय खूप छानपैकी इथे बघा नियोजन केलेलं आहे. फाटी देखील खूप छानपैकी आहे आणि बॅरिगेड सिस्टम देखील खूप छानपैकी पद्धतीने हे केलेलं आहे. मैदानाचा खूप सुंदर रीतीने देखरूप आहे आणि तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो फाटी बघा. आणि पुढे बघा आकर्षक इथे कूलर वगैरे ठेवलेले आहेत, LCD देखील आहेत. आणि मित्रांनो शर्यत झाल्यानंतर अशा आकर्षक ट्रॉफी वगैरे देण्यात येतील. आणि बघू शकता सन्मान चिन्ह विजय झालेल्या गाड्या मालकांसाठी. मित्रांनो बघा, नितीन शेठ बडेकर यांच्या साहेबांनी आयोजित केलेलं मैदान पाहू शकतात आणि आकर्षित सन्मान चिन्ह तुम्हाला पाहायला भेटतात बघा त्यांच्या माध्यमातून. दगडूशेठची देखील एंट्री झालेली आजच्या मैदानात. नितीन शेठ बडेकर बेलवाडी कर्जत या बैलाची अखंड महाराष्ट्रभर चर्चा असा दगडूची एंट्री झालेली आहे. मित्रांनो बघा, आज पोसरी मैदानावरती बघा दगडू शेठ पण आलेला आहे बघू शकतात बघा. मला दिसत असेल बघा 45 नंबर फाटी दाखवली. मित्रांनो बघू शकतात एक नामवंत नंदी दगडू शेठ आलेला आहे बघू शकतात आज पोसरी मैदानावरती. आज खूप छानपैकी मैदान होत आहे आणि तो पण आलेला आहे. हमेशा आपण पाहतो चांगल्या चांगल्या शर्ती करताना मुंबईमध्ये, आणि मुंबईमध्ये हा नंदी खूप चर्चेतच आहे आणि बघू शकता आज पण आलेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आज दगडू शेठ पण आलेला आहे आणि एक टॉपचा नंदी आहे दगडू शेठ, खूप चर्चामध्ये आणि आज परत भागामध्ये होत आहे. तर आजचा दगडू शेठचं कसं काय आहे नियोजन? तर आजचं जे मैदान आहे ते दगडूशेठ बैलाचे मालक नितीन शेठ बडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे. तर हे आमचं म्हणजे दगडूच्या नावानेच की. तर दादा बघा ना, आज घरचा मैदान आहे आणि एक अतिशय खूप चांगल्या पद्धतीने एक मैदान घेतलेलं आहे. आणि दादा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक बोलतात ना हिंदकेसरीच्या मैदानासारखंच म्हणजे एक मैदान भरवलेलं आहे. आकर्षक बक्षीस पण आले आहेत, गदा वगैरे ठेवलेले आहेत आणि सन्मान चिन्ह आहेत, तसं टीव्या आहेत, कूलर्स आहेत. तर दादा कशी काय आजची म्हणजे भूमिका बजावली म्हणजे मैदानाविषयी? आमचं बैल घेतल्यापासून इच्छा होती की आपल्या नावाचं एक मैदान ठेवायचं. तर ते योगायोग आला आणि आता मैदान आम्ही पुकारलं. तर दादा आज मैदानासाठी आहे ना विशेष म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे टोल नाके वगैरे पण आहेत. मुंबईच्या कमिटीने जे नियम म्हणजे ठेवलेले आहेत तर त्याचं नियमाचं पालन करून कुठे ना कुठे तुम्ही पण नियमानुसार म्हणजे लॉसनुसार बैल म्हणजे खाली पाठवतात आणि चांगल्या प्रकारे मैदान चाललंय. हो मित्रांनो बघा, बघू शकतात नंदी पण येते आणि शंभू देखील आलाय बघू शकतात 0049. तर बघा तो देखील आलेला आहे आज पोसरी मैदानावरती आणि ते बघा त्यांचे मालक आहेत बघा. दादा नमस्कार. केव्हा आले दादा मैदानाला? अर्धा तास. तर आजचा शंभूचं नियोजन काय? ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला. जे दादा आहेत प्रथमतः चॅनलवरती स्वागत आहे दादा. आणि आपल्या नंदीचं नाव काय आहे? कार्तिक. कुठनं आले दादा? तिवरावरून. तर आज तुमच्या भागामध्ये मैदान आहे आणि अतिशय एक चांगलं एक मैदान होत आहे. तर आजचा तुमच्या कार्तिकचा कसं काय नियोजन आहे? काय नियोजन झालं आहे? पंधरचा एक चौथा वासरू आहे. ओके. त्याला बैल दिलेला आहे, एक बैल सांगून गाडी जाऊन दिली. तर आज काय सांगाल? मोठं आयोजन आहे. चांगलं आयोजन नियोजन सगळं चांगलं केलेलं आहे एकदम, म्हणजे मैदान एकदम भारी झालेलं आहे.
तर आज गर्दी बघ खूप सारी झालेली आता. तर आज दावणीतले किती नंदी तुम्ही आणलेले आहेत? 2 आणलेले आहेत. एक वासरू आहे तो आता आतमध्ये पाठवला आहे तिकडे. ओके, फाटी दाखवायला. हां तर आपला कार्तिक कुठल्या साईडचे पालत आहे? सगळीकडनं 4 साईड 4 कांदी बोलतो. ओके, ठीक आहे. तुम्हाला शर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. बघा मित्रांनो, नंदी पण आलेले आहेत. इथंशी आपल्या कर्जतमध्ये मैदान होतं पोसरी गावामध्ये, आणि इकडे आलेले आहेत नंदी, आणि तिथे मालक पण आहेत बघा, पुण्यावरून आलेले, आणि त्यांचे नंदी आहेत ते 2. बघा मित्र, बघा मित्रांनो, आपण आलेले आहेत. हे काका आहेत. काका, थोडीशी माहिती सांगा ना आम्हाला. मला नाही माहिती. तर बघा मित्रांनो, बघू शकतात मारी भाई पण आलेला आहे टॉप. बघू आता मैदानात कसा नाव पडेल कोणाचा. तर मैदानाविषयी काय सांगाल? कारण की कर्जतच्या इथेशी पोसरी गावामध्ये खूप छानपैकी एक नियोजन पण आहे, आणि तसंच स्पर्धेमध्ये आकर्षित बक्षीस वगैरे ठेवलेले आहेत. तर काय सांगाल दादा, ही म्हणजे एक चांगली भूमिका आणि एक चांगला हे आहे म्हणजे बक्षीस. मैदान अतिशय एकदम म्हणजे पळण्यासाठी पाठी पण एकदम पल्ला चांगला आहे, आणि बैल बांधायला भरपूर जागा आहे. अजूनपर्यंत काही ट्रॅफिकची समस्या वगैरे मैदानात तर झाली नाही. जागा भरपूर आहे, बैल बांधायला, टेम्पो लावायला, पार्किंगला भरपूर जागा आहे. मैदान एकदम भारी, पहिल्यांदाच मैदान आहे या गावात, पण जबरदस्त आयोजन केलं. आणि दादा एक म्हणजे मोठा आयोजनाला पण लाजवेल असं म्हणजे एक चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे म्हणजे. हो, कर्जतमध्ये अशा आता बरीच मैदानं होतात. यंदा अजून बार्डी मैदान झाला नाही, पण कर्जतमधले जे कमिटी आहेत मैदान ठेवणाऱ्या, आयोजन चांगलं असते. म्हणजे प्रत्येक आयोजक, सगळेच आयोजक 100% देण्याचा प्रयत्न करतातच. नक्कीच. पण कुठेतरी आता बैलांची संख्या वाढली, गाड्या मालकांची संख्या वाढली, त्याच्यामुळे आता 3 मैदानं होतात, तरी प्रत्येक मैदानात गाड्या भरपूर येतात, प्रेक्षक पण वाढले. बरोबर आहे. त्याच्यामुळं गर्दी होते. आयोजक 100% प्रयत्न करतात प्रत्येक मैदानाला, पण कुठेतरी पण आता 3-4 मैदानं थोडं आता चाललंय. आता मेन खेळाची सुरुवात बरोबर झाली. आहे. होईल अजून पुढे एखाद महिन्यानं अजून काहीतरी बदल, संघटनेची मीटिंग झाली का काही नवीन नियमावली येईल, तेव्हा काहीतरी बदल होतील. गाड्या कशा सोडायच्या, काय सोडायच्या, त्याप्रमाणे परत मैदान. आता पण सध्या सगळे चांगलेच मैदान चालू आहे. ठीक आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मी, आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो बघा, जय मल्हार नारपली कैलासवासी नामदेव सदू शेठ पाटील यांचा मित्रांनो आज इथेशी बघा बलमा देखील आलेला आहे, आणि बॉडीवरती नंबर बघू शकतात 1992. थोडंसं तर आज पनवेल भागामधून आलेले आहेत कर्जतमध्ये शर्यत केलेला. तर आजचा कसं काय नियोजन आहे बलमाचा? आहे मला पायऱ्या आहे, गोवलेचा पायऱ्या आहे मारी मला. ओके ओके, ठीक आहे. खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला. अजून कोणती बैल आहेत म्हणजे तुमची? एकच का? नाही, 4 बैल आहेत आमचे. 4 आहेत ना? आज एकच आणलाय? आज एकच आणलाय. 2 आणले, एक तिकडे पलीकडे बांधलाय. दुसरं काय नाव त्याचा? पिस्टन म्हणून आणलाय. पिस्टन का? ओके. तर आज कोण कोण आलाय तरी पण? आहेत आमचे जय मला ग्रुपचे सर्व पोरं आहेत. ठीक आहे, शुभेच्छा देतो तुम्हाला. चालत नाही. तर बघा मित्रांनो, आजोलीकरांचा इथे नंदी आहे, जरा जाणून घेऊया. काय नाव आहे दादा? 712. तर दादा, शेतकरीचा जो म्हणजे शेतीचा म्हणजे 712 बोलता, तसाच तुम्ही नाव ठेवलं आहे, म्हणजे खेळ पण तसाच आहे शेतकरीचा. तर हा नाव कसं काय सुचला तुम्हाला? अच्छा. तर आज आपल्या 712चा कसं काय नियोजन आहे, काय आहे? शरद जमले वाटतं बॅनरवर, तर पहिरेवाला आलो ना अजून. ओके. तर आज कोण कोण आलाय? आज सगळी आमची घरची. ठीक आहे, शुभेच्छा देतो. थँक्यू. चालेल. तर बघा मित्रांनो, 712 पण आलाय, तुम्हाला जवळून दाखवतो बघा. मित्रांनो बघा, इथेशी बघूया, जरा मालक आहेत, थोडीशी माहिती घेऊया. आदाईवरून आलेली मंडळी आपली. तर दादा नमस्कार. आज इथे पोसरी मैदानावरती आलेले आहेत आपण, आणि आज कोणाला घेऊन आलाय तुम्ही? रत्नम ना? मित्रांनो बघा, आदाईकरांचा रत्नम पण आलेला आहे, बघू शकतात. इथे आलेला आहे आपला पोसरी मैदानावरती, कर्जतच्या इथे मैदान होतं आहे तिथेशी. तर दादा, आजचं काय नियोजन आहे? आज आहे आमचं
ओके. तर आज आपण म्हणजे कर्जत भागामध्ये आलेले आहेत. तर आयोजनाविषयी काय सांगाल? आज बरीच मंडळी दिसतंय. हे बघा मित्रांनो, वरिष्ठ काका पण आहेत. बाबा, तुमचं नाव काय बाबा? ओके. आता एक मित्रांनो बघा, बाबा पण आलेले आहेत, माहिती पण सांगितलेली आहे ताई. तर बाबा काय सांगाल तुम्ही? शेतीचा आमचा वरलोपार्जितच आहे. तर आज तुमच्या याला पण घेऊन आले रत्न. ओके. तर बघा, बारीक बारीकली पोरं पण आहेत. काय रे, आज शाळेला सुट्टी आहे तर मस्त फायदा आले तुम्हाला शर्ती बघायला. पोरांना पण लागले ना. चला शेट, चला. कुठनं आले तुम्ही? बार्डीवरून. काय बैलाचं नाव आहे? तुफान. तर तुफान आपला एकदम छोटासाच आहे. तर काय आहे नक्की आज शर्तीचं नियोजन आहे का फेरा आहे? काय पडली का? ओके. बघा मित्रांनो, शर्यत झाली वाटतं, पण थोडीशी पराभव झेलायला लागला. तर थोडे शूटकरी होतो आपण आलेली वेळेला, तर दाखवले. जरा आपल्याला वासरू आवडला म्हणून शूट केला, दादांकडून माहिती घेतली. हा बघा कसं आहे. मित्रांनो बघा, इथे दादा आहेत. बैलाचं नाव काय दादा? आणि मालकाचं नाव? ओके. तर काय नियोजन आहे आजचं? ओके. मित्रांनो बघा, कडावरून पण नंदी आलाय. त्याचं नाव काय दादा? ओके. पायऱ्यामध्ये आहे का? तर आज काय सांगाल मैदानाविषयी? मैदान तर चांगलंच आहे. नियोजन भारी केलं. मैदानाला नाव ठेवलं, जागा नाही कुठे. नक्की. तर आजचा म्हणजे एक बैल आणलाय का, म्हणजे कसं काय असेल तुमचा? 2 बैल आणलेत. आज याला पंजरा आहे आणि त्याला लपून पंजरा आहे. तर हमेशा कसं केलं शर्यत तुम्ही? शरीर आणि बिंदूला नाव असतं आपलं. बिंजोरला नाव असते. ओके. तर काय नावाने पळताय तेव्हा गाडी? ही गावठी प्रसन्न घेऊन शेत भोईर कॅबी ग्रुप नसतं. ओके. आज कोण कोण आलंय? आहेत का बरीच मंडळी का? मंडळी आहे, आपला ग्रुप मोठा आहे ना. अर्धे तिकडे मैदानात आहेत, अर्धे जोडी बागायला. ओके ओके. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. चालेल. बघा मित्रांनो, मालक आहेत. मालकांची थोडी माहिती. काय नाव आपलं? माझा तुमचं नाव? माझा नामदेव बागडे. कुठले आले दादा? खडाव. काय सांगाल, पहिलाच मैदान आहे तुमच्या भागामध्ये? पहिलाच मैदान आणि अतिशय एकदम सुंदर मैदान आहे. आणि तुमचा नंदी पण आलाय. हा, नंदी पण सुंदर नाव आहे त्याचा. सुंदर नाव. हा. तर कसं काय नियोजन आहे? नियोजन आता गाडी जमून तर होतच नाही. आता जमले, तानाजी भाऊ श्रीकांतची गाडी जमले. ओके. मोठी गाडी पकडली. मोठी गाडी पकडले. आता डिपॉझिट भरला गेलेत. ओके. आता ते डिपॉझिट भरून आता आम्ही गाडी झुपू आता. चालेल चालेल. ओके. शुभेच्छा तुम्हाला. ओके. मध्ये एक चांगला एक मैदान होत आहे पोसरी इथे, आणि एक सिस्टमॅटिक मैदान आहे. आणि इथे नंदी आलेले आहेत, जाणून घेऊया. दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं जरा परिचय सांगा मला, काय नाव आहे? माझं नाव गणेश पाटील. ओके. तर गणेश पाटील दादा, आज आपला नंदी आहे, बैलाचं जरा आम्हाला इन्फॉर्मेशन सांगा ना. काय नाव आहे? बैलाचं नाव आहे चिक्या. चिक्या. हा कुठून आलाय दादा? नसरापूर. नसरापूरवरून. तर चिक्याविषयी थोडीशी माहिती, म्हणजे हा मैदानामध्ये कोणाच्या नावाने बोलताय आणि आतापर्यंत बिंजोरमध्ये कशी काय म्हणजे प्रवास गेलेला तो सांगा. आता परत बिनजोडच्या भरपूर मारल्या गाड्या, आणि गोविंद शेठ भोईर नसरापूर कॅबी ग्रुप या नावाने बैल पळतो आपला. तर आज काय सांगाल, इथेशी एक अतिशय चांगलं मैदान एक म्हणजे खूप सुंदर आहे, आणि पब्लिक पण खूप, म्हणजे आता 2-2 अड्डा असायचं, पण आज एकच अड्डा आहे, त्याच्यामुळे पब्लिक पण आज भरपूर आहे. तर दादा बघा ना, 1-2 मैदान असल्यावर थोडी गडबडच असतं. हा, पण आता एक मैदान असल्यामुळं एक चांगल्या प्रकारे नियोजन पण करायला भेटते.
आणि म्हणजे दोन मैदान असलं ना का गडबडच होते. पण हे आमचं कसं आमचं ह्यो एकच नाही, आमचे अजून 2-3 आहेत. 2 घरी आहेत, एक तिथं बांधलेलं आहे साहेबा म्हणून. त्याच्यामुळे आमची गडबड होते आणि पोरं पण एवढी का म्हणजे जास्त पोरं नाहीत आपल्या मागे. तर दादा आज सुट्टीचा दिवस आहे तरी पण जरा म्हणजे तुम्ही बोलले पोरं कमी आहेत तर काय कामाचे पोरं म्हणजे आता तिथे एक बैल बांधलाय साहेब आहे माझा आणि ह्यो एक वासरू आहे. तिकडे अर्धी पोरं इकडे अर्धी पोरं आहेत, अर्धी अड्ड्यामध्ये आहेत. अच्छा आहेत पोरं आले दादा, आज सुट्टी आहे. तर दादा मैदानाचं कसं काय पाहणी केलेलं आहे, काय अंदाज आहे म्हणजे कसं मैदान म्हणजे खूप सुंदर बनवलेलं आहे आणि आम्ही हा चिक्याला आज आणणार नव्हतो पण शेठ बोलले न्या म्हणून आणलाय. पण आज 100% आपण गुलाल घेणार या वासरात. तर दादा तुम्ही बोलले की चिकेला आणणार नव्हतं, नक्की म्हणजे काय कारण म्हणजे होतं? चिक्याचं आणि म्हणजे- आज शेटनी पण स्वतःहून तुम्हाला बोलले की चला चिक्याला घेऊन जा, काहीतरी म्हणजे करून दाखवा. चिक्याला म्हणजे आम्ही सहजासहजी आराम देत नाही शक्यतो, कारण तो पलतो जाम. तर पण आज शेठ बोलले नव्हतं आणत, पण शेठ मध्ये नाही घेऊनच जा, त्याच्यामुळे आणला तो, नाही तर नव्हतं आणला. तर दादा तुम्ही बोलले बघा चिक्याला सहजासहजी आराम तुम्ही करत नाही, हा. तर चिक्याच्या तुम्ही म्हणजे किती शर्ती करता म्हणजे? चिक्याच्या म्हणजे आड्यात किमान 2 बिनजोडच्या आपण करतो. तर बैल म्हणजे आपला किती दिवसात ना निघताय? आपण म्हणजे प्रत्येक आड्याला काढतो तसं म्हणलं तर प्रत्येक आड्डा, एकही आड्डा सोडत नाही. तर म्हणजे आता बिनजोर याच्या किती झाल्यात तरी सीझनला? आता सीझनला मागच्या सीझन आणि 2026 चालू सीझन वासरू आपण आताच घेतलाय ना, आताच घेतलं का हा, दादा? याच वर्षात घेतलाय. तर भरपूर बिनजोडच्या झाल्या, तसं म्हणजे सांगता येत नाही पण भरपूर झाल्या. ठीक आहे, तुमचं जास्त वेळ घेणार नाही. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा देतो तुम्हाला. चला. तर बघा मित्रांनो, इथेशी समोर व्हाईट नंदी आहे, जरा जाणून घेऊया काय नाव आहे याचं आणि कुठनं आलं. कुठनं आलंय? आम्ही मोपेवरून आलोय. मोपे मोपेवरून का? कोणचे मोपे. तर बैलाचं नाव काय दादा? बैलाचं नाव शंभू आहे. शंभू का? हम्म. तर काय नियोजन आहे आज? आजचं न्यूज झाली, गाडी पडली. पडली का दादा? लवकरच शर्यत केली दादा? हा लवकर आलं म्हणजे नंतर टाइम होते ना, म्हणून लवकर शर्त करतात. चालेल. आज काय डबल शर्यत करायचा विचार आहे का? बघून झालं तसं नियोजन करू डबल. तर पहिली गाडी म्हणजे कोणासोबत केली त्यांनी? आपलं एक वासरू होता दाताड्याचा बैल. चालेल. ठीक आहे, तुम्हाला पुढील वारसेसाठी खूप खूप थँक्यू, धन्यवाद. हे बघा मित्रांनो नंदी. मित्रांनो इथेशी दादा आहेत, जरा जाणून घेऊया कुठनं आलेत, कुठली बैल आहेत. दादा काय नाव आहे त्याचं? माझं भावेश कांबेरे, ओके. आपण कुठनं आलं? वावलोली. पावलोली. तर बैलांची नावं काय आहेत? हा वावलोलीचा बाजी, हा मालवाडीचा रुद्रा. ओके. तर पायऱ्यामध्ये आहे का तो? हा पहिल्यामध्ये एकच गाडी पळते. एकच गाडी का? म्हणजे आता कुठं कुठं गेला तुम्ही शर्ती? भरपूर अख्खं सीझन प्रत्येक अड्ड्याला गाडी असतेच. ओके. तर आजचा काय चांगल्या प्रकारे मैदान आहे, तर कसं काय आहे आज? काय नाही, आताच गाडी जमली, आता खाली काढते. ओके, चालेल. आणि एक प्रश्न आहे की कोणाच्या नावाने पळते गाडी? शेजल जगदीश कांबेरे वावलोली याच नावाने गाडी नेहमी पळते. ओके, शुभेच्छा देतो तुम्हाला. पुष्कर, माईक जवळ घे ना. पुष्कर कुठनं आली तू? बांसुली. पानसुलीवरून. काय सांगशील बैलाबद्दल माहिती? बैल उजी साईडनी पब्लिकने बोलतो. आणि बैलाचं नाव काय? महबूब. महबूब. तर चिरल्याचा महबूब सारख्या म्हणजे त्याच्याप्रमाणे नाव ठेवलंय, काय सांगताल? नाही, आमचा एक घरी बैल होता ना दादाचा, त्याच्या हरकत सेम त्यांनीच घेतलं म्हणजे. अच्छा, कुठनं घेतलंय? चाकण. ओके. तर काय आहे नियोजनात? काय नाही, जमते गाडी आहे, गावातला मिक्सर आहे, गावचा साज आहे. गावचं साजे का? हा. गावचा सातपाल्याला एक चांगली गोष्ट असतात. सलग सागुलाल. सलग सागुलाल. हा. कुठे कुठे घेतले हा, गुलाल? कुठे कुठे घेतलेत? आमचं आता ह्यो पहिलाच मैदान आहे इथला, पहिलाच. चालेल, पहिलंच मैदान आहे. पहिलंच. शुभेच्छा देतो तुम्हाला. हा. बघा मित्रांनो, दादाच चाललेत, त्यांचा बैल घेऊन चाललेत. बघा हे बघा, शेट लोक चाललेत खाली. चला मामा, बैल कुठे ठेवले? बघा डायरेक्ट या होता वाटतं. मित्रांनो बघा, इथे बघा कर्जत भागामध्ये मैदान होतंय चांगला एक सिस्टमॅटिक. आणि आज पाठी आहे पोचरीची आणि इथे दादासा भेटल्यात, शेठ लोक आहेत, जरा जाणून घेऊया. शेठ नमस्कार.
काय नाव आपलं? संजय चव्हाण. ओके, तर आपला बरीच मंडळी आहे, जरा आपल्याला परिचय सांगा ना, कुठल्या गावातनं आलेत बैला वगैरे आणि काय नावाने पळतात? मोरे आणलाय आपण या अड्ड्यामध्ये वैभव शेटमुटे यांचा. ओके, तर आज कसं मैदान पाहता? कारण की एक चांगला मैदान आहे आणि एक आयोजन बोललं तर एक चांगला सिस्टमॅटिक आयोजन आहे आणि आकर्षित बक्षीस ठेवलेले आहेत, तसेच LCD पण आहेत. तर काय सांगाल मैदानाविषयी? कारण की पहिल्यांदाच मैदान होतंय आणि एक मोठ्या मैदानाला म्हणजे असं मोठ्या मैदानासारखं ठेवलेलं आहे ताई. मैदान तर चांगलंच आहे, पहिलंच मैदान ठेवला. गाड्या वगैरे पार्किंग करायला जागा चांगली आहे, बैलांना वगैरे जागा चांगली आहे, झाडं वगैरे सावली वगैरे चांगलं नियोजन केलं आहे त्यांनी. आता गाड्या पळतील त्याच्यावर समजेल. तर दादा आज तुमचा नंदी घेऊन आला आहे, तर आजचा विशेष नियोजन कसं काय असेल मैदानाचा? आज आपण हरण्या पळवणार आहे त्याच्यामध्ये. हरणे का? हां, हरणे कुठल्या गावातला आहे दादा? एरंजाडचा. ओके, तर याच्या आधी म्हणजे पळाले आहेत का? याच्या आधी पळाल्यात 9-10 गुलाल घेतलेले आहेत. 9-10 गुलाल घेतलेत का? हा, कुठे अजून कुठे गुलाल- घेतले दादा? अजून गुलाल का पडला नाही त्या गाडीचा. ओके, म्हणजे कंटिन्यू गुलालमध्ये. हां, कंटिन्यू गुलालामध्ये. तर दादा आज बघतोय बरेच म्हणजे शेट लोक पण आहेत, तर कोण कोण आले जरा सांगा ना आम्हाला माहिती. सांगा नाव तुम्ही. हरी लोयरे मुळशी. मुलशीवरून आलेत का दादा? शक्रव लावले मुळशी. अच्छा दादा, मी एवढे लांबून तुम्ही आज आलेले तिकडे मुंबईमध्ये, तर तो अच्छा तिकडे असतं का? मुंबईमध्येच असतं का? असं मुलशीला असतं का? आता इकडे मुंबईमध्ये येईल, पावसामुळे मुह्याला आला होता, वरती घाटावरती आला होता समजा. अच्छा, पावसाळ्यामध्ये इकडं आला होता आता त्याला पळायला तुमच्या इकडे इकडं मुंबईमध्ये. आणि घाट नंतर उन्हाळ्यामध्ये इकडे आला. इकडे मुंबईमध्ये असतं. तर दादा तुम्ही आता त्याला जवळून पाहता, कारण की उन्हाळे पण तुम्ही इकडेच असं बिंजोरमध्ये खेळायला आणि घाटावरती पण असता, तर कसं काय प्रवास आहे तिकडे? प्रवासाचा काही प्रॉब्लेम नाही, तो आल्यावरती अड्ड्यात बसतो, त्याचा आराम तो करत असतो. आणि ओके, तर- दोन्ही खांदी पब्लिकने पळतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही खांदी पळत आहे, तर बिंजोरमध्ये एक दोन्ही खांदी जो पब्लिकनी पळत तो म्हणजे चांगल्या शर्ती करतोय. म्हणजे दोन्ही खांदी पब्लिकनेच पळतो तो, आपण जास्त करून त्याला डावीने आणतो. डावीने दादा काय कारण दोन्ही खांदी पळत पण तुम्ही डावीनेच का आणता त्याला? डावीने त्याचा स्पीड चांगला लागतो, चांगला स्पीड लागतं का? उजव्या खांद्यापेक्षा डाव्या खांद्यावरती जास्त स्पीड लागते. ओके, तर आज तुमचा तो नंदी पायऱ्यामध्ये, तर दादा बोलल्याप्रमाणे सलग 8-9 गुलालामध्ये, हो, तर आजची काय अपेक्षा पाहता त्याच्याकडे? आज काय आता गाडी जमण्यावरती अपेक्षा काय गुलाल तो होणार, त्याच्यात काय. तर दादा तुम्ही आता बघा ना गाड्या खेळता, तर आपला म्हणजे नाव बिंजोरला असतं का? म्हणजे असं नाही गाडी जमली तर आपण नाव देतो. अच्छा, तर याच्याने बघा कधी कधी आता समजा जमल्यावर नाही, तर कधी कधी तुम्ही नाव पण देता. तर मोठ्या शर्ती जेव्हा असतात तेव्हा म्हणजे तुम्ही शर्यत तर खेळले असेल, तर कोणासोबत खेळले? आता एवढं मी जास्त येत नाही इकडं. अच्छा. मुंबईमधले शेट ओके, तर तुम्हाला कसं वाटलं मुंबईमध्ये आलं? कारण की तुम्ही मुंबईमध्ये खेळ चांगला आहे आमच्या घाटापेक्षा, इकडे मुंबईला नाही, तुमच्याकडे पण म्हणजे यात्रेचे मैदान किंवा झाले, सेकंद घाट सेकंड घाटाचे झाले किंवा 3 फेऱ्याचे मैदान झाले, हो. तर याच्यात तुम्हाला खूप सारा अनुभव तर आहेच, तर काय सांगाल? नाही, इकडे बिनजोडला जरा मजा येते, म्हणून मी मुंबई घाटावरून इकडे मुंबईला जास्त येतो. तर बघा दादा, 3 फेऱ्यामध्ये म्हणजे 3 वेळेला पळवावं लागतं आणि 3 मुंबईमध्ये वेळा एकदा शर्यत खेळाची आणि एकदा हार नाही ते एकदाच कन्फर्म होतं. तिकडे 10 गाड्यांमध्ये पहिल्या याच्यात उतरायला लागतं, असं 3 राऊंड काढायला. इकडे घ्यायच्यामध्ये 2 गाड्यांमध्ये ते हार नाही, त्याची 2 ओके, ठीक आहे. तुमचं मी वेळ भरपूर घेतला आणि तुम्ही पण माहिती सांगितली. धन्यवाद दादा, असं माहिती दिल्याबद्दल आम्हाला आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल आम्हाला पुन्हा एकदा मी म्हणजे धन्यवाद व्यक्त करतो तुमचा. चालेल मित्रांनो, बघा बघू शकतात ढवलेपाड्याचा बुलेट देखील आलाय. तर बघा इथेशी आपण इथेशी आपण पोस्त्री मैदानावरती आणि इथे धावलेलं आहे. आज मैदान होतं भव्य दिव्य. इथे बघा दादाच आहेत. दादा काय आज मित्रांनो बघा ढवलेपाड्याचा बुलेट बघा एकदम ॲग्रेसिव्ह आहे आणि चांगला एक बांधाचा बैल आहे. फिटनेस पण चांगली आहे. जरा जाणून घेऊया दादाच आहेत. दादा प्रथम तर स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. तर आज ढवलेपाड्याचा बुलेट आलेला आहे, तर बुलेटचं काय नियोजन आहे आज? नियोजन आता बघूया, गाडी पलवायची आमची, पनवेलचा बैल पायऱ्याला आहे, बघू आता कसं काय.
आणि एक थोडंसं म्हणजे माहिती ही गाडी म्हणजे कोणाच्या नावाने पळते मैदानामध्ये? आता ही गाडी ती माझ्या स्वतःच्या नावानेच पळते. आज त्यांच्या नावाने गाडी पळवली. तुमच्या नावाने म्हणजे जेव्हा पळते काय नावाने पळते गाडी? सागर शेट खेळणे डोलेपाडा. जे हनुमान प्रसन्न सागर शेट खेळणे डोलेपाडा. तर दादा आज तुम्ही बोलले की दुसऱ्या दादांच्या सोबत पळणारी गाडी, तर कोणाच्या नावाने पळणारी गाडी? त्यांचं तर नाव मला माहीतच नाही, पण त्यांच्या नावाने गाडी पळवली. ओके. तर आज दादा काय निर्णय घेतला असं म्हणजे त्यांच्या नावाने पळवायचा? त्यांनी बैल मागला ना, मग अच्छा, त्यांच्या म्हणजे नावाने बैल गाडी- मागलाय का आपला? त्यांच्या नावाने गाडी पळायला. तर कसं काय दादा आजचं म्हणजे बिंजोरमध्ये प्रवास कसा म्हणजे किती शर्ती केल्यात? भरपूर गाड्या झाल्यात त्याच्या, प्रत्येक अड्ड्याला गाडी होतेच होते. ओके. तर आज पण त्याच्याकडे तुम्हाला अपेक्षा असेलच म्हणजे? हो, मग पैसे आहेच. चालेल. तुमचं वेळ नाही घेत जास्त. शुभेच्छा देतो तुम्हाला. थँक्यू. मित्रांनो बघू शकतात इथे नंदी आलेला आहे इंधनेवरून आणि तुम्ही ओळखत असेल, नाव सांगायची गरज नाही आणि नंबरवरशीच मित्रांनो ओळखू शकतात तुम्ही कुठल्या गावातला नंदी आहे. आणि तरी पण सांगतो तुम्हाला, बघा माणसा देखील आला आहे आणि तर असा संवाद साधू माहिती भेटली तर बघूया दादांशी आजचं कसं काही नियोजन असेल काय असेल. मित्रांनो बघा इथे दादा आहेत. प्रथमतः दादा आपल्या जीवन हरिग्राम चॅनलवरती स्वागत आहे तुमचं. आणि आपल्याला इन्फॉर्मेशन सांगा, आज तुम्ही आलेले आहेत इथे पोसरी मैदानावरती आणि आज कुठून आले तुम्ही? वेनगाव, धाकटे वेनगाव. कुठनं दादा? धाकटे वेनगाव, छोटे वेनगाव, कर्जत. किलोमीटर आमचं गाव आहे धाकटे वेनगाव. ओके. तर बैलांचे नाव काय? अर्जुन आणि वायो. अच्छा. तर कसं काय नियोजन आहे आज? नियोजन आहे, चांगलं नियोजन आहे. ओके. तर मैदानाविषयी काय सांगाल? मैदान चांगलं आहे, मैदान पण नियोजन पण चांगलं आहे त्यांचं. तर शर्यत जमली का दादा? नाही अजून नाही का? नाही. तर किती सीझनला शर्ती आल्या? 6 गुलाल झाले. 6 का? हां, 6. कुठे कुठे गेलेत? 6 आवलसला गेला, अजून अंजपला झाले, देवपाड्याला. तर आज पहिलंच मैदान आहे, तर कशी काय म्हणजे मैदानाविषयी सांगाल वैशिष्ट्य? कारण की चांगल्या प्रकारे म्हणजे सुरेख फाटी आहे पळण्यासाठी. पाठी चांगलीच आहे, जरा शॉर्ट पाठी आहे. शॉर्ट आहे का? हां, शॉर्ट पाठी जरा. तर आपल्या बैलांसाठी काय म्हणजे कसं काय म्हणजे बैल कशा प्रकारे म्हणजे पळतात, म्हणजे कसं काय असतं? खालून पळतात स्पीडनी का पुढे खालपासून वर परत दोन्ही पण सेम असतं? हां, सेम. तर त्यांच्याकडून खूप सारी अपेक्षा असेल आज. हो, आज अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आणि मैदानाविषयी तर बघा ना दादा, आज चांगले बक्षीस ठेवले आकर्षक, म्हणजे हा. गदा वगैरे ठेवलेले आहेत बघा. बक्षीस चांगले असे आहेत. मैदान कमी करतात, कारण की म्हणजे असं मानाचे म्हणजे मैदानामध्येच पाहायला भेटतात म्हणजे बक्षीस असे. हो, सन्मान चिन्ह पण सन्मान आहे. चिन्ह. हां, इथे चांगले सन्मान चिन्ह पण चांगले टीव्ही आहेत. तर दादा असं मैदान ठेवल्यावर म्हणजे मालकांसाठी पण एक उत्साह येतो, कारण की आयोजन चांगलं असलं किंवा मैदान चांगलं असल्यावर शर्ती खेळायला एकदम चांगलं जातं. म्हणजे मैदान मुलं आपल्या महिलांना पण काय म्हणजे हे न होत प्रॉब्लेम म्हणजे हां, पळण्यासाठी. पळण्यासाठी मालकांना पण आनंद वाटतो. बक्षीस कशी चांगली असली का खेळायला पण मजा येते. तर दादा कर्जत भागामध्ये हमेशा म्हणजे चांगलीच मैदानं होतात. हो, तर म्हणजे हा मैदान जेव्हा पडलं म्हणजे माहिती झाला तेव्हा म्हणजे तुमच्या दिमागमध्ये काय चालू होतं म्हणजे? दिमागमध्ये काय नाही. चालेल चालेल, तुम्हाला देतो शुभेच्छा मी. आणि धन्यवाद, वेळ धन्यवाद. दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. बाबा थोडंसं म्हणजे नाव गाव थोडीशी माहिती सांगा. नामदेव तवा जवळ घ्या, इथं घ्या, तोंड असं घ्या. बोला बोला. परेश नामदेव कालन. बैलाचं नाव काय? बैलाचं नाव काय आपल्या? नंदू. नंदू का? हा, कुठनं आले तुम्ही? आपली पिंपलोली ओके ओके. शेटला माहिती आहे, आपल्या शेटची ठेवले आहेत ना, हा हा, शेटला माहिती आहे. चालेल, शुभेच्छा. बरं. बैल घेऊन आलाय, काय नाव आहे आपलं बैलाचं नाव आहे सिंगम, मुळशीमधला बैल आहे. दादा बघा ना, मुळशीमधून तुम्ही आणलेला बैल आहे, तर बैलाचं नाव पण शिंगम आहे आणि एक चांगलं नाव आहे हां. आणि नावानंच एकदम आहे. तर आज काय सांगाल मैदानाविषयी आणि आज बैलाविषयी, म्हणजे
गाडी बैलाची जमलेली आहे, आता त्याचा जोड खाली चाला गेलेला आहे, पण बैल जरा लपून असल्यामुळे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे गाडी थोड्या वेळा तुम्हाला पळताना दिसेल. चालेल चालेल. त्याच्यामुळे दादा मुळशीवरून आलेले मुळशीवरून तुम्ही म्हणजे प्रॉपर तिकडून आल्यात का म्हणजे? नाही, मी इथलाच आहे. आणि माझ्या मित्राचा बैल आहे स्वप्नील म्हणून, ते आपल्या शब्दावर बैल इकडे आणलेला आहे. आज आपल्या इकडूनचं नितीन दादा बडेकर यांच्या एक नामांकित असं मैदान आहे. बोललो आपलं घरचं मैदान आहे, बैल आपल्यासाठी आल्या पाहिजे, त्याही आपल्याला मान राखला आणि बैल घेऊन आले. तर दादा आज तुमच्यासोबत दादासा पण आहेत, कोण कोण आहेत? माझे मावशी मुलगा आहे, आम्ही सगळे आज, आणि ही सगळी त्यांची मुळशीवाळी पोरं आहेत आपली. ओके हां, चालेल. तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचा वेळ नाही घेत जास्त, आणि आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा. तुमच्या चॅनलचा आम्ही धन्यवाद करतो. ठीक आहे.